नाश करून या पृथ्वीला पाप मुक्त केले आहे। द्वापार युगात श्रीहरी विष्णूंनी भगवान श्रीकृष्णांचा अवतार घेऊन अनेक दैत्य व असुरांचा संहार केला। याच द्वापार युगात नरकासुर नावाच्या एका दैत्याने जन्म घेतला होता। त्याच्या अत्याचाराने संपूर्ण सृष्टी भयभीत झाली होती। कोण होता हा नरकासुर आणि कसा झाला त्याचा वध? चला पाहूया नरकासुर वधाची कथा। श्रीहरी विष्णूंचा वराह अवतार आणि भूदेवी यांच्या मिलनातून एका दैत्य पुत्राची निर्मिती झाली होती। हा दैत्य पुत्र म्हणजेच नरकासुर। तो खूप अत्याचारी आणि अहंकारी होता। तो स्वतःला सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान समजत होता। तो अहंकारात येऊन देवी देवतांबरोबर मनुष्यांवरही अत्याचार करू लागला। तो एवढाही शक्तिशाली नव्हता की स्वर्ग लोकांवर वर्चस्व निर्माण करू शकेल। त्यासाठी त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या चालू केली। अनेक वर्ष नरकासुर ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येत लीन राहिला आणि त्याच्या या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले। त्यानंतर नरकासुराने ब्रह्मदेवांकडे वरदान मागितले की माझा मृत्यू केवळ माझ्या मातेच्या हातूनच व्हावा। त्यावर ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणत इच्छित वर नरकासुरास बहाल केला। त्यावर त्याने या अहंकारात येऊन इंद्रलोकांवर आक्रमण केलं व भगवान इंद्रासोबत युद्ध चालू केलं। नरकासुरासमोर कमजोर पडू लागले। त्यानंतर नरकासुराने देवी माता अदितीच्या कानातील अमृत कुंडल काढून घेतलं व 16,000 स्त्रियांना छळपूर्वक आणि जबरदस्तीने तयार केले। त्यानंतर इंद्रदेव द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांजवळ गेले आणि मदतीची विनंती केली आणि त्याच वेळी मदतीसाठी भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा नरकासुराचा
ते अधर्मासाठी वापरत आहेस. अहंकाराने आंधळावून तू निस्वार्थ प्रियांना कैद केलंस. विनाशकाले विपरीत बुद्धी तर मग नरकासुरा फिरू दे नियतीचे चक्र. राक्षसा, तू माझ्या प्रभूंना स्पर्श केला. आता तुझा अंत अटळ आहे. तू माझा वध करणार. मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे. मी अमर आहे. हो नरकासुरा, तू धर्म मार्ग सोडून अधर्माच्या मार्गावर चाललास. आता हेच तुझ्या कर्माचे फळ आहे आणि हाच तुझा अंत आहे. धरून
श्री विष्णूचा तिसरा वराह अवतार व भूमी मातेचा पुत्र भौमासूर अर्थात नरकासूर. नरकासुराने ब्रह्मदेवाच्या भक्तीने वर प्राप्त करून तो अजय झाला. उन्मत्त झालेल्या नरकासुराने इंद्रदेवाचा पराभव करत त्रैलोक्याचा राजा झाला. अनेक राजकन्यांचे अपहरण करून त्यांना नजरकैद केले. भयभीत झालेल्या इंद्रदेवाने श्रीकृष्णाजवळ मदतीची याचना केली. अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्ण आपली भार्या सत्यभामेसोबत नरकासुराची राजधानी प्रागज्योतिषपुराच्या सीमेवर येऊन नरकासुराच्या सर्व सैन्याला परास्त करून नरकासुराला युद्धासाठी आव्हान देतो. हे अधर्मी नरकासुरा, युद्धासाठी सज्ज हो, तुझा अंत जवळ आला आहे. हे मूर्ख कृष्णा, तू माझे सैन्य का मारलीस आणि तू मला आव्हान देतोस? माझ्या शक्ती सामर्थ्याबद्दल तुझं सैन्य व तुझा सेनापती मरुदैत्य हे अधर्माच्या बाजूने होते. अधर्म? अरे मी जे म्हणतो तोच धर्म. तू अनेक राजकन्यांचे अपहरण केले, स्वर्गावर स्वारी करून इंद्राचे छत्र, वैजयंतीमाला व देवमाता अदितीचे कुंडल चोरलेस. आता तुझे पापाचे घडे भरले आहे. सावधान नरकासुरा. भावे, संभ्रमित झालीस ना? हो स्वामी, मी संभ्रमित झाले. मग ऐक भावे, ज्या नरकासुराचा वध तू केलास त्याने वरदानच असे मिळवले होते की स्वतःच्या आईकरवीच मृत्यू व्हावा. नरकासूर अन्य कोणी नसून तुझाच गतजन्मीचा पुत्र होता.
म्हणून मी हे कलनाट्य घडवून आणलं व अधर्माचा नाश केला. आज आहे तो अश्विन वैद्य चतुर्दशीचा दिवस आणि यापुढे येणाऱ्या युगात याच दिवशी नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाईल. आणि जेव्हा जेव्हा या धरणीवर अधर्म फोपावेल त्यावेळी अधर्माचा नाश करण्यासाठी वेगवेगळा अवतार धारण करून धर्म प्रस्थापित करण्यासाठी मी सज्ज राहील. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.